सगळ्या बातम्या छापतो. होय होय होय. म्हणजे काय, वाढदिवस, अभिष्ट चिंतन आणि पुण्यस्मरण तर आमची खासियत. हो अगदी अगदी. नाही पण बाकी सगळ्या बातम्याही छापतो आम्ही. हो आता परवा नाही का अरुण कदम आणि गौरव मोरे यांचा सत्कार झाला. हो ती बातमी आम्हीच केली. म्हणजे काय, करायलाच हवी. इतक्या वर्षात लेखकाने लिहिलेलं वाक्य जसंच्या तसं बोलू शकले दोघही. मग अहो दशकातली मोठी घटना आहे ही. आता मीडिया उचलून नाही धरणार तर कोण धरणार मला सांगा. हो की नाही. हो आम्हीच त्याची बातमी केली. हो नाही तुमची बातमी हो एक हॅलो हां तुमची बातमी आम्हीच करणार. हो 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 हां तुम्ही डिटेल्स पाठवा. बरं ओके चला धन्यवाद धन्यवाद. हां नमस्कार नमस्कार. या लवलेटकर साहेब या बसा. काय कसं काय बरं ना, व्यवस्थित एकदम. बरं तुमच्या वडिलांची दुःखद निधनाची बातमी आजच्या पेपरला आली आहे, पाहिलीत की नाही? कमाल झाली. हो कमाल झाली. वा दुःखद निधन. छान. बरं मला कळलं तुम्ही 5,000 प्रती विकत घेतल्या आमच्या वृत्तपत्राच्या. वा हे फार बरं केलं. धन्यवाद. बाकी कसं काय येणं केलं? तुझा बाप कुत्रा. एक मिनिट. अरे बापरे, इकडे पेपर घेतो. इकडे अरे हा काय छापलेस आहेत तू? एक मिनिट. काय झालंय मला शांतपणे सांगाल का तुम्ही? या पेपरात तुम्ही माझ्या वडिलांच्या निधनाची बातमी दिलेली आहे. दिली ना मी दिली. आमच्या त्याच्या बाजूला तुम्ही कोणाचा तरी कुत्रा सायरस नावाचा मेलेला आहे. हा त्याची बातमी दिलेली आहे. असं काय करता? आपले प्रसिद्ध उद्योजक सरंजामे, त्यांच्या पत्नी मीनाक्षी सरंजामे, त्यांचा लाडका कुत्रा सायरस, त्याचंही दुःखद निधन झालं, त्याची बातमी होती. चिडण्यासारखं काय आहे त्यात एवढं? शहाणपणा करू नका. मला त्याची कौतुक काय सांगताय तुम्ही? या दोन्ही बातम्या तुम्ही मिक्स केल्यात. मिक्स केल्यात म्हणजे? आता बघा ना, इकडे आमचे अण्णा मानवेंद्र म्हणजे माझे वडील, बरोबर, त्यांच्या निधनाची बातमी आहे. त्यावर फोटो तुम्ही कुठला छापलाय? कुत्र्याचा छापलाय ना. असं झालंय म्हणजे. एक मिनिट. ओ अरे रिॲक्शन काय देताय? रिॲक्शन काय देताय? वेगवेगळ्या रिॲक्शन काय देताय? छापल्यात की नाही मला सांगा तुम्ही. बरोबर छाप. हे काय आहे? हे काय? आता ह्याचं काय करायचं मला सांगा. नाही काय झालं? आमचे अण्णा आहेत ना, बरोबर, ते मोठे संशोधक होते. त्यांनी शेतीविषयक खूप मोठे शोध लावलेले होते. नॅशनल पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यांच्या निधनाच्या बातमीला कसं दिसल ते? अरे 5,000 प्रती मी वाटल्या रे आमच्या गल्लीमध्ये. 5,000 प्रती वाटल्या. तुझ्या पेपर आहे ना 100 जण कोणी घेत नाहीत. मी 5,000 प्रती विकत घेतला आणि वाटला. अण्णांची बातमी कळली पाहिजे. 100 लोकांना कळलं असतं तिथे, आता 5,000 लोकांना कळलं. आता काय करायचं? गरजच नव्हती. मला पण अशी आहेत ना अंगात माझ्या. काय करायचं सांग आता मला. नाही मी ना आयुष्यपत सांगतो. काय करायचं सांग. काय झालंय? मी माफी मागतो मोठ्या मनाने, पण आमचे जे उपसंपादक आहेत त्यांचा हा घोळ आहे. त्यांना बोलवा मग. उपसंपादकांना इथे आत्ताच्या आत्ता बोलवा. त्यांना मी नाही बोलवू शकत, कारण ते नशेत आहेत. उद्याच्या बातमीची तयारी करतायत. अरे तुला लाज नाही वाटत का रे? तो माणूस नशेत आहे, त्याला उद्याच्या बातमीची तयारी काय करायला जातो तुम्ही? अहो ते नशेत आहेत म्हणूनच उद्याची बातमी तयार करतायत ना. म्हणजे ते नशेत असतील तर अचूक बातमी करतात. काल ते नेमके नशेत नव्हते म्हणून चुकले. ही दाढी काढून इथे लावे ना तुझी, मी सांगून देतोय. माझं हे बघा तुम्ही चिडू नका. तुम्ही म्हणताय म्हणून मी त्यांना जाऊन ओरडू आणि सांगू का, चला हो दारू प्या, नशा करा आणि बातमी लिहा, असं सांगू का? नाही. ह्याचं काय करू रे? लोक हसतायत रे तिकडे. याच्यावर हसतायत रे. अरे कर ना काहीतरी. बरोबर. मी आमच्या उपसंपादकांना सांगेन की तुम्ही याचं काही गरज नाही. उपसंपादकाची गरज नाहीये. काय करणार ते सांग आता. मी ह्याला व्हाईटनर लावतो. काय सोल्युशन देतोस तुकडे तू? ओ माय गॉड. अरे बापरे. अरे मॅडम बसा. मीनाक्षी सरंजामे मॅडम प्लीज बसा. प्लीज हॅव अ सीट. एक मिनिट तुम्ही बाजूला. मॅडम बसा प्लीज बसा. अरे मला कशाला उभं करतोय? एक आहे ना खुर्ची, इथे बसून दे ना याच्यावर मला. मॅडम बसा. काय मॅडम तुम्ही काय घेणार? त्यांचा पाहुणचार काय करतोयस? याचं काय करायचं सांग ना बाबा. याचा घोळ झाला, त्याचं करणं काहीतरी. एक मिनिट थांबा. त्या आमच्या नेहमीच्या जाहिरातदार आहेत. 2 मिनिट. मॅडम कसं काय येणं केलं मॅडम? मिस्टर प्रताप. येस मॅडम. मी इकडे जाब विचारायला आली. कसला मॅडम? काल माझ्या सायरसचं दुःखद निधन झालं. हो. त्याच्या दुःखद निधनाची बातमी तुम्ही तुमच्या पेपरमध्ये छापली. हो.
सायरसच्या फोटोच्या ऐवजी कुणा थुकऱ्यात थेरड्याचा फोटो लावलाय तुम्ही. कोण आहे हा थेरडा? सायरसच्या ऐवजी कुणा फालतू म्हाताऱ्याचा फोटो लावलाय. हा माझ्या सायरसचा अपमान आहे. माझ्या वडिलांच्या निधनाच्या बातमीवर कुत्र्याचा फोटो आहे. हा ह्यांच्या कुत्र्याचा अपमान कसा असू Who शकतो? is this man? कोण आहे हा? हे का मध्ये बॅ 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 करतायत? Why? ऍक्च्युली मॅडम हे तेच आहेत ज्यांच्या वडिलांचा फोटो आपल्या सायरसजींच्या फोटोच्या जागी लागलेला आहे. आय डोंट केअर. आय डोंट केअर. याच्यासारख्या माणसाला ना मी माझ्या ऑफिसमध्ये घेणार पण नाही. मी कशाला येऊ? मी आलोय त्यांच्या ऑफिसमध्ये. हे काय आहे? हे काय असं झालंय? नाही, हा? मला- नाही यू हॅव टू. नाही तुम्हाला ना फाईन केलं पाहिजे याबद्दल. यू हॅव टू पे फॉर दिस. नाही माझ्या इंडस्ट्रीची एकही जाहिरात तुमच्या वृत्तपत्रात छापली जाणार नाही. आय सी टू इट. तुम्हाला ना याच्याबद्दल माफी मागावी लागेल. हे बघा मॅडम मी तुमच्या नाही पाया काही गरज नाही. प्लीज याची काही असं गरज करू नाही. नका मॅडम प्लीज. याची काही गरज नाहीये. हा अपमान आहे माझ्या बेबीचा. हो मला कळतंय की हा सायरसजींचा अपमान आहे. सायरस जी, अरे कुत्रा होता तो कुत्रा. एक सायरस जी कुत्रा हाड गळून आत मारी. एक मिनिट हा का माझ्या सायरसला कुत्रा म्हणतोय? नो, ही वॉज माय बेबी. त्रास ही झाला वॉज ना लाईक माय फॅमिली. त्याला सांगा प्लीज कुत्रा वगैरे म्हणायचं नाही. त्रास झाला ना त्यांना. मग माझ्या वडिलांच्या जागेवर कुत्र्याचा फोटो आल्यावर मला त्रास होणार नाही, मला दुःख होणार नाही. कसलं दुःख, कसला त्रास, उलट फायदा झालाय तुम्हाला. ऑफकोर्स येस. माझा सायरस किती पॉप्युलर होता. त्याचं स्वतःच एक सेपरेट अकाउंट होतं. 1 मिलियन फॉलोअर्स होते. 5 रील रोजच्या रोज करायचा दिवस. सो फेमस. सगळी पॉप्युलरिटी फुकटची तुमच्या वडिलांना मिळाली. अरे माझे बाबा सायंटिस्ट होते, सायंटिस्ट. कुत्र्याची फुकट पॉप्युलरिटी त्यांना काय करायची? अरे शेती क्षेत्रात त्यांनी किती शोध लावलेले होते. लावले होते. यांचा तो कुत्रा आहे, तो शेतीत शी करडा पल्लाड काही केलं असेल त्यांनी. माझा सायरस कधी शेतीमध्ये पॉट्टी करायचा नाही. सायंटिस्ट आणि शेतीत पॉट्टी. बघा फरक नाहीये. तो हसतो काय रे? हसतो काय रे तू? फरक नाहीये का? नाही तू थांबस रे, तू थांबस. अरे बाबा. मला ना तुमच्या बरोबर वैर नाहीये, माझं लक्षात पण आलं? नाहीये, please. नाही मला तुमच्याशी भांडायचं Hold your नाहीये. breath. मला पण इथे ना गरज आता नाहीये. खूप इकडे बाहेर आहे तू, बाहेर आहे. हे काय छापलेस बघतीये बाहेर? काय छापलेस तू? अण्णा मानवेंद्र, तुमच्या गळ्यात साखळी घालून मी तुम्हाला फिरवायचे आणि तुम्ही कधी भटक्या कुत्र्यांच्या मागे लागला नाही. वा. छान लिहिलेस तू माझ्या वडिलांच्या बाबतीत. नाही. खरंच छान लिहिलेस. हा, पुढे बघ. तुम्ही घरात कुठेही शी करायचं नाही. पेपर धरते तुला हे धरत तू धर धर धर. हा. तुम्हाला शी लागल्यावर बाहेर जाऊन तुमचं ठरलेलं झाड होतं बांबूचं, तिकडे जाऊन तुम्ही पायवर करायचं. अण्णाच्या बाबतीत तू असशील. नाही विज्युअलाइज होत रे अण्णा. विज्युअलाइज होत ना रे. अण्णा गेले ना आमचे. असं बोलशील तू अण्णांबद्दल? मला खरंच माफ करा. मी माफी मागतो तुमची. पण हे जे काही वर्णन तुम्ही करताय, जे तुम्हाला व्हिज्युअल होतंय, हे सायरसजींबद्दलचं आहे. परफेक्ट, एक्झॅक्टली. हे वर्णन सायरसचं आहे पण नाव अण्णा मानवेंद्रचं आहे. हे काय आहे? एक पण रब्बेश. ये पुढे काय छापलंयस तू? आणखी छापलंय मी? अरे अरे म्हणजे हा, बघ पुढे बघ. अण्णा मानवेंद्र केलं की शेपटी हलवत धावत यायचा. कोण सायंटिस्ट इकडे म्हटलं धावत येतो रे? सायंटिस्ट बघितलंच आयुष्यात असं कधी? काय लिहिलंस तू? पुढे वाच, पुढे वाच. अल्सेशियन आई आणि लॅब्राडोर वडील यांच्या ब्रीडमधून तयार झालेला दुर्मिळ ब्रीड म्हणजे अण्णा मानवेंद्र. नो. आता माझे अण्णा अल्सेशियन आणि लॅब्राडोर मधलं breed होतं. एकाचा पण मान दिलेला नाहीये. याचा अर्थ त्याचा अर्थ. हे अण्णांबद्दल तू लिहितोस माझ्या? माझा सायरस होता या ब्रेडचा. हाय ब्रेडचा सायरस होता. यांचे अण्णा असतील रस्त्यावरचे कोणीतरी. एक मिनिट. अण्णांना रस्त्यावरचा कुत्रा का म्हणाली? मी कुठे बोलले? मी कुत्रा असं बोलले? मी माझ्या कुत्र्याला कुत्रा म्हणत नाही तर मी तुमच्या अण्णांना कुत्रा का म्हणेन? बरं रस्त्यावर कोण असतं? उंट असतो रस्त्यावर? एक मिनिट. मी काहीच रस्त्यावर कोण बोलले असतं? मी काहीच रस्त्यावर कोण बोलले. असतं? Did I say रस्त्यावर. कुत्रा? Did I say याला कुत्रा? सांगा अण्णाचं. Did I say puppy? Did I say? नाही. तोंडाने अण्णा म्हणायचं नाही. No. चन्ना पण म्हणायचं नाही. शंना काहीच म्हणायचं Shut नाही. up. Alice. हा. एक मिनिट. काहीतरी गोंधळ होतोय बघा. काय होतंय? तुम्ही विनाकारण एकमेकांची भांडताय. लक्षात तुमच्यामुळे होतंय सगळं. हा, मला कळतंय. पण हे बघा, मला माहितीये मी इथपर्यंत चुकलो. मी मान्य करतो. मी मोठ्या मनाने मान्य करतो की मी चुकलो. हा. पण पुढे मी सगळं व्यवस्थित लिहिलंय. तुम्ही बाय बघ ना. पुढे हे बघ ना, हे बघ. काय? अण्णा मानवेंद्र स्वभावाने खूप लाघवी. बघा लिहिलं की नाही? बरोबर लिहिलंय की हे नाही? छान वाक्य. स्वभावाने मी एवढं मी रागावलंय. हा. चांगलं वाक्य लिहिलं. मग यात काय चूक आहे मला सांगा? रोज कचरेवाली आली की तुम्ही तिच्या मागे शेपटी हलवत गोंडा घालायचा. माझ्या अण्णांना शेपटी होती, प्रूव्ह कर. अण्णांना शेपटी होती माझ्या.
कचरेवाली अरे काहीतरी डिग्निटी ठेव रे तू एक कचरेवालीच्या मागे कसं वाटतं ते एक मिनिट मिस्टर प्रताप हे काय आहे हे हा? काय आहे आता? हे कोण आहे सत्यभामा हा माझ्या सायरसची एकमेव बायको लुसी तुम्ही सत्यभामा त्याची बायको ऍक्च्युली सायरसची अनेक लफडी आहेत माझ्या घरात 7 कुत्री आहेत पण तरी लुसी त्याच्या जवळची आहे हे कोण आहे सत्यभामा एक्सक्यूज मी कोण आहे सत्यभामा माझी आई आहे ती आणि खाली काय लिहिले सायरस तुझ्या विरहात शोकाकुल सत्यभामा कान फाडून सोफ्याखाली बसले काय सत्यभामा कान पडून सोफ्याखाली बस अरे तू काय लिहितोयस तुला कळताय का हे मी नाही लिहिलेलं. हे मी नाही मग कोणी लिहिले म्हणजे हे पुन्हा एकदा मी मान्य करतो ही आमची चूक आहे पण ही आमच्या उपसंपादकांची चूक आहे मुळात हे बघा इथपर्यंत चुकलोय पण याच्या पुढे तर व्यवस्थित लिहिलंय ना What? याच्यापुढे याच्यापुढे वाचलंच नाहीये मी वाचा इथं तुम्ही. टाळ करा. हे बघा, हे बघा मी लिहिलंय व्यवस्थित वाचा हे बघा अण्णा मानवेंद्र यांनी पहिल्याच झटक्यात 9 पिल्लांना जन्म दिला असं लिहिले अण्णा मानवेंद्र 9 पिल्ल अरे हो बाबा अरे अण्णांनी 9 पिल्लांना जन्म दिला अरे म्हणजे मी पिल्लू आहे पिल्ला लिहिलेस 9 पिल्ला लिहिलेस अण्णांना काय लिहिलं हे काय केलंयस तू नाही ऍक्च्युली चुकलोय वाचा, वाचा, पुढे काय लिहिलंय, वाचा. पुढे व्यवस्थित लिहिलं असणार आहे बघा वाचा, तुमच्या कुटुंबाबद्दल व्यवस्थित लिहिलंय ना हे बघा अण्णा मानवेंद्र यांच्या जाण्याने शोकाकुल झालेला परिवार हे बघा वाचा आणि पुढे नावं लिहिली आहेत नावं लिहिली आहेत बघा रॉकी मोती किट्टू जुली ब्रँडा डोंग्या जॉबर लिंडा कालू माझं टकालू म्हणून तरी नाव टाकायचं रे ह्याच्यात ही सगळी सायरसची पिल्ले आहेत ही सगळी 9 पिल्ले सायरसला झाली आहे व्हॉट नॉनसेन्स तुम्ही काय लिहिलंय तुम्हाला कळतंय का हे बघा माझ्या ना आता पूर्ण मॅटर लक्षात आलेलं आहे काय होतंय 2 बातम्या तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मिक्स झाल्यात आणि गोंधळ होतोय हा मी त्या दुरुस्त करून देतो आहे की नाही काय करणार तुम्ही काय करणार मी काय करतो टेल मी काय करणार सांगतो मॅडम हे बघा टेल मी उद्याच्या पेपरमध्ये मी अशी बातमी देतो की कालच्या अण्णा मानवेंद्रांच्या जागी सायरस वाचा आणि कालच्या सायरसच्या जागी अण्णा मानवेंद्र वाचा हे किती? उद्याच्या पेपरला असं लोकांना कामधंदे नाहीत का रे आजचा कालचा पेपर घेऊन सतत दिवसभर हे अच्छा एवढंच काम आहे लोकांना? हे का? नाही हे काल काही जणांनी वाचलं असेल आज पुन्हा आठवणी करून देणार आणि पुन्हा उरली लोकांचं नाव. अरे बापरे ह्याचं असं झालं अक्कल आहे तुला हे तुझं सोल्युशन आहे त्याच्यावर नॉनसेन्स मी वेगळं सोल्युशन शोधतो काय? हे बघा मी काय करतो पुन्हा व्यवस्थित बातमी देतो सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल डोंट वरी तुम्ही जा नाही मी करतो. आधी त्या तुमच्या तो उपसंपादक आहे ना हा. त्याला काढा त्याला बोलवा इथे नाही. फायर करा बोला. त्याला. नको कशाला त्याला त्याला बोलवा इकडे त्याला नीट बातमी लावायला सांगा नाही मी करतो ना ताको नाही नाही तुमच्यावर विश्वासच नाही माझा हा, अरे त्याला बोलवा ते लिहितात ना बातम्या त्यांना बोलवा बोलवतो एक त्याला बोलवा चला व्हॉट नॉनसेन्स मोरे. इजंट इट हा? मोरे काय आहे हे? जरा मोरे जरा या गरज लागेलच या मोरे लव लेटर तुमचा कुत्रा अण्णा मानवेंद्र मेला ह्याला वाजवे ना वय बी बघणार नाही ह्याला वाजवे मी मोरे असं नाही नाही अरे पायजमा मेकर मॅडम सरंजामे माझा आठवणीला सांगा प्लीज नाही, मी तुमचा- मारेन यांना तुमचा बाबा सायरस मेला एक मिनिट ही वॉज नॉट माय बाबा माय बेबी याला सांगो गोळ घालताय हा, अजून घोळ घालतोय हा काय निस्तर मी समजावतो मोरे काय करताय काय मोरे? झालं? ऐका शांतपणे ऐका हा. काल तुम्ही बातमीत घोळ केलेला आहे आज करू नका जे सांगतोय ते नीट लिहा लिहून घ्या लिहा अण्णा मानवेंद्र इथे लिहा अण्णा मानवेंद्र हा अण्णा मानवेंद्र कंसात सायंटिस्ट हा. आणि सायरस कुत्रा लिहा एक मिनिट अण्णा मानवेंद्र सायंटिस्ट सायरस कसं सायंटिस्टचं नाव वाटतं आणि अण्णा मानवेंद्र कसं छत्री विकणारे वाटतात का मोरे स्वतःची अक्कल लढवू नको. माझा बाप छत्री विकणार होता नाही, sir. अरे कुत्रा झाला छत्री विकणार आता काय ठेवलंय बाकी तुम्ही अजून ते जरासे चुकतायत आय एम सो सॉरी ऐका मी तुमच्या पाया पडतो चुका करू नका हे खोडा हा, आता सांगतोय तेवढंच लिहा सायरस हा यांचा पपी आहे त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे अण्णा मानवेंद्र यांचे वडील आहेत जे सायंटिस्ट आहेत त्यांचंही दुःखद निधन झालेलं आहे प्लीज लिहा काय लिहिलं लिहा अण्णाने सायरसला पप्पी दिली मोरे नाही मोरे यांचा अण्णा का पप्पी देईल माझ्या सायरसला मी देईन ना पप्पी यांचा अण्णा का देईल मेली आता. सांगा. चुकलं असेल सगळं चुकलं असेल मोरे खोडा. पण खोडलं अण्णाच्या जागी सायरस लिहा अण्णाच्या सायरसच्या जागी अण्णा लिहा एक मिनिट दोन वर्ष हे हेच सुरू राहणार आहे वाजव बाबा सांग. चुकतंय.